श्री क्षेत्र महात्म्यामध्ये श्री क्षेत्र तुळजापूर येथील स्थान व उतरण्याची सोय। श्री क्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले एक छोटेसे शहर आहे। हे गाव बालघाट डोंगराच्या माथ्यावर अर्ध चंद्राकृती वसलेले आहे। सोलापूर शहरापासून तुळजापूर 28 मैल अंतरावर आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून तुळजापूरला जाण्यासाठी थेट बसेसची सोय आहे। महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या तिन्ही देवतांचे अधिष्ठान असलेल्या या पुण्यवान क्षेत्रावरती दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे। मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमा या दिवशी तर हे प्रमाण अधिकच असते। या ठिकाणी यात्रेकरूंना उतरण्यासाठी प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी सोय असते। हे पुजारी लोक यात्रेकरूंचा धार्मिक विधी करतात, तसेच भोजनाची व्यवस्था सुद्धा करतात। याशिवाय यात्रेकरूंना उतरण्यासाठी नगर परिषदेने जुन्या स्टँड जवळ प्रवासी गृह बांधलेले आहे। तुळजापूरचा परिसर बघूयात। घाटशीळ, बालाघाटाच्या कड्यावर जी एक अष्टपैलू वास्तू आहे तिला घाटशीळ असे म्हणतात। या वास्तूमध्ये मध्यवर्ती एक मोठी शिला आहे। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीता शोधार्थ निघाले होते त्यावेळेस त्यांनी याच ठिकाणी भवानी मातेचे दर्शन घेऊन तिच्याशी संभाषण केले। याच ठिकाणावरूनच भवानी मातेने त्यांना आशीर्वाद देऊन लंकेचा मार्ग दाखविला। रावणाचा वध करून सीता, लक्ष्मण इत्यादींसह अयोध्येला परत जाताना प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी परत भवानी मातेचे दर्शन व आशीर्वाद घेतला होता। धाकटे तुळजापूर ऐका, श्री क्षेत्र तुळजापूरच्या पूर्वेस जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे। या ठिकाणी देखील शेतात सापडलेली तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे। ही मूर्ती गावाजवळ शेत नांगरत असताना अल्लाउद्दीन शेख नावाच्या एका शेतमजुरास सापडली होती। गावातील लोकांना ही हकीकत समजतात त्यांनी मोठ्या भक्तिभावाने या मूर्तीची स्थापना केली। या देवीची सकाळ व संध्याकाळ अशी 2 वेळेस पूजा होते। मातंगी मंदिर, भवानी मंदिराच्या जवळच ईशान्येस मातंगी देवीचे मंदिर आहे। मंदिराच्या आवारात मातंगी कुंड आहे। या कुंडाचे वैशिष्ट्य असे आहे की ऋतुमानाप्रमाणे या कुंडाचा रंग बदलतो। कुंडात स्नान करूनच देवीचे दर्शन घ्यावे लागते। नवरात्रीत सर्वजण या कुंडात स्नान करतात। मातंगी देवी ही भवानी मातेच। प्राचीन काळानुसार मातंगासूर नावाचा एक राक्षस अधिपतीने भूलोकावर हाहाकार घडवून दिला होता। या राक्षसापुढे देविकांचे सुद्धा काही चालत नव्हते। तेव्हा शेवटी सर्व देवांनी मिळून देवीची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतले व या दुष्ट राक्षसाचा वध करण्याविषयी विनंती केली। देवांच्या विनंतीस मान देऊन भवानी देवीने या दुष्ट राक्षसास ठार मारले, म्हणून देवीला सर्वत्र मातंगी असे नाव मिळाले। काळभैरव हा एक महादेवाचाच अवतार आहे। भवानी मंदिराच्या दक्षिणेकडील बालाघाटाच्या कड्यावर काळभैरवाचे प्राचीन मंदिर आहे। या मंदिराचा कडा चढताना पूर्व दिशेला औदुंबर तीर्थ आहे। सध्या ते जीर्ण आणि भग्नावस्थेत आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात मोठा नगारा आहे। मंदिरात काळभैरवाची उग्र मूर्ती आहे। या मूर्ती शेजारीच बालभैरवाची मूर्ती आहे। काळभैरवास मांस व गांजाचा नैवेद्य असतो। तसेच या देवतेला तेलाचा अभिषेक केला जातो। प्रक्षाळ झाल्यानंतर काळभैरवाची चिलीम गांजाने भरली जाते। महाराष्ट्रात काळभैरवाच्या मंदिराचे असे वैशिष्ट्य असते की त्या ठिकाणी सर्पबाधा होत नाही। काही ठिकाणी सर्पबाधा झालेल्या माणसाला काळभैरवाच्या मंदिरात नेतात। काळभैरवाची भेंडोळी, दिवाळी अमावस्येला काळभैरवाची भेंडोळी निघते। त्या दिवशी संध्याकाळी काळभैरवाची पूजा करून भेंडोळीची पूजा केली जाते। नंतर भेंडोळी पंचारतीने प्रज्वलित केली जाते। या आगीचा लोळ काही धाडशी तरुण मंडळी आपल्या खांद्यावर वाहून नंतर काळभैरवाचे चांग भले अशा गगनभेदी आरोळ्यांनी अवघं वातावरण दुमदुमून जाते। हा अपूर्व सोहळा बघण्यासाठी पुष्कळ लोकांची गर्दी जमलेली असते। या भेंडोळीच्या वेळेत आणखीन एक चमत्कार घडतो। काळभैरवाच्या पायऱ्या उतरल्यानंतर एक अरुंद दगडी बोळातून इतर वेळेस फक्त 2 माणसे एकत्रित जाऊ शकतात। यावेळेस मात्र जमाल व कोणीसही काही एक दुखापत न होता पार होतो। जमावाच्या जमाव पार होतो। यावेळेस ते बोळ प्रसरण पावते अशीच भाविकांची श्रद्धा आहे। टोळ भैरवाचे मंदिर, हे मंदिर बालाघाटाच्या उत्तर कड्यावर देवी मंदिर
लागत आहे। टोळभैरवाची मूर्ती देखील उग्र आणि प्रभावी आहे। काळभैरव व टोळभैरव हे दोन जण देवीचे दूत आहेत। देवीने या दूतांच्या मस्तकावर हलकेसे मारले होते म्हणून या दूतास टोळभैरव असे म्हणतात। मुदलेश्वर तुळजापूर पासून 2 मैल अंतरावर बालाघाटच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात हे प्राचीन शिव मंदिर आहे। मुदगल ब्राह्मणास या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले होते म्हणून शंकरास या ठिकाणी हे नाव पडले। मुदलेगेश्वर नागझर हे निसर्गरम्य स्थळ तुळजापूर पासून 6 मैलाच्या अंतरावर आहे। श्रावण व पौष महिन्यात रविवारच्या दिवशी नागतीर्थात स्नान करण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी असंख्य लोक येतात। नागझर इथे रुद्र आहे रामवरदायिनी म्हणजेच भवानी माताच। प्रभू रामचंद्र सीता विरहाने जेव्हा व्याकुळ होऊन तिच्या शोधार्थ बालेघाटावर पूर्वीचा यमुनाचल पर्वत बालेघाटावर येतात तेव्हा पार्वती सीतेसह सुंदर रूप धारण करून पार्वती माता ही सीतेचं सुंदर रूप धारण करून त्यांच्या समोर उभी राहते। पार्वतीला पाहून हे माते का उगीच माझी परीक्षा घेतेस असे प्रभू रामचंद्रांनी म्हटल्यावर पार्वती देवीने आपले मूळ रूप प्रगट केले व प्रभू रामचंद्रास आशीर्वाद दिला। जाण्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी देवीची सहस्र नामांची पूजा केली तेव्हा देवीने प्रसन्न होऊन तुझे इच्छित कार्य सफल होईल असा वर दिला। तसेच प्रभू रामचंद्र सीतेसह परत देवीच्या दर्शनास आले असताना तुला भाग्यवान पुत्र होईल असा वर दिला। भवानी मातेचे हे मंदिर दत्तारण्याच्या स्वामींच्या मठाजवळ आहे। या ठिकाणी देवीने रामास वर दिला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात। ही मूर्ती अष्टभुजा असून सिंहारूढ आहे। तिच्या 6 हातात निरनिराळी आयुधे आहेत। 8व्या हाताने तिने महिषासुराची सेंडी धरलेली आहे। महिषासूर उजव्या हातात तलवार घेऊन वार करण्याच्या पावित्र्यात आहे। या देवीच्या गळ्यात अलंकार आहेत तर डोक्यावर शिवलिंग आहे। नेक्स्ट इज पापनाश तीर्थ तुळजापूरच्या दक्षिणेस बालाघाटाच्या कड्यावर हे निसर्गरम्य स्थळ आहे। येथील मंदिरास इंद्रायणीचे मंदिर असे म्हणतात। या मंदिरात जे कुंड आहे त्यास पापनाश तीर्थ म्हणतात। या तीर्थाच्या स्नानाने इंद्र पापमुक्त झाला असे पुराणात म्हटलेले आहे। तुळजापूरच्या परिसरात जशी प्रसिद्ध देवालये आहेत तसेच अनेक पुरातन मठ देखील आहेत। त्यामध्ये भारती बुवांचा मठ, गरीबनाथ बुवांचा मठ, अरण्या गोवर्धन मठ, सोमवार गिरिजांचा मठ, बाकोजी बुवांचा मठ, हमरोजी बुवांचा मठ हे मठ विशेष प्रसिद्ध आहे। आता पाहूया तुळजापुरातील तीर्थस्थळे। फर्स्ट इज गायमुख भवानी मातेच्या मंदिरास लागूनच हे तीर्थ आहे। यास धार तीर्थ असे देखील म्हणतात। गोमुखातून खंड पाण्याची धार अविरत चालू असते। भवानी मातेच्या स्नानासाठी याच तीर्थाचे पाणी वापरले जाते। यात्रेकरू याच तीर्थात प्रथम हात आणि पाय धुवून देवीच्या दर्शनात जातात। नेक्स्ट इज कल्होळ भवानी मंदिरातील हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे। या तीर्थास वरिष्ठ तीर्थ असे देखील म्हणतात। या तीर्थाच्या स्नानाने सर्व व्याधी दुःख दारिद्र्य हरण होते। सर्व भाविकांची श्रद्धा आहे म्हणून या तीर्थाच्या स्नानास भाविक लोक फार महत्त्व देतात। थर्ड इज सुधाकंडा गोमुखाच्या पलीकडे हे तीर्थ आहे। या तीर्थास अमृतकुंडही म्हणतात। या तीर्थात स्नान केल्याने मृत्यूही टळते अशी लोकांची श्रद्धा आहे। सुधाकुंडामध्ये स्नान केल्याने मृत्यूही टळतो। फोर्थ इज विष्णुतीर्थ मंकवती विहीर म्हणजेच विष्णुतीर्थ गौतमी नावाच्या ब्राह्मणास विष्णू प्रसन्न होऊन तू पुढील जन्मी राजा होशील असा वर दिला होता म्हणून यास विष्णुतीर्थ असे म्हणतात। मुख्य स्थान म्हणजेच भवानी मंदिर। आता पाहूया मुख्य स्थान म्हणजेच भवानी मातेचं मंदिर। आपण हा नेक्स्ट भाग बघूया। या फर्स्ट भागामध्ये आपण महात्म्य बघितलं। आता नेक्स्ट दुसऱ्या भागात बघूया मुख्य स्थान भवानी मंदिर। त्यामुळे सर्व भाग तुम्ही बघा। तुळजापूर क्षेत्र महात्म्य, विठ्ठल महात्म्य, पंढरपूर महात्म्य, श्री क्षेत्र महात्म्य आपण पाहतो आहोत। त्यात श्री विठ्ठल, श्री दत्त, श्री भवानी माता, तुळजाभवानी माता आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांचे जे काही श्री क्षेत्र आहे पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ह्या क्षेत्रांची आपण माहिती बघत आहोत। पण सिरीज चालू केलेली आहे ते एका भागात पूर्ण होणं शक्य नाही। आपण भाग डिवाइड केलेले आहे। भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे भाग डिवाइड केलेले आहे। माहिती जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा।
आणि कमेंट्स नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आई राजा. उदो 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 उदो.